इतका जो नीतिमान आहे, इतका जो पवित्र आहे, त्याला इतकं वाईट बोलली. आणि पुढे म्हणाली, लक्ष्मण भाऊजी तुम्ही जर आता गेला नाही तर मी इथे आता फास घेईन. आणि लक्ष्मणाला लक्षात आलं, आता वहिनी वाचत नाही. मी गेलो तर जो कोण राक्षस येईल त्याच्यापासून वाचत नाही, आणि मी थांबलो तर स्वतः फास लावून घेते म्हणते. काय करू? हा प्रसंग अनेक रामायणकारांना सहनच झाला नाहीये. म्हणून काही रामायणकारांनी काय केलंय की रामाने आदल्या दिवशी अग्नीला विनंती केली की खरी सीता तुझ्यात लपवून ठेव आणि तिची छाया तिथे ठेव. म्हणून अग्नीतनं छाया सीता एक वेगळी निर्माण केली होती, ती रावणानं पळवली, असं व्यासानेच वर्णन केलंय. कारण खरी सीता पळवली सहन होत नाही. मला सुद्धा असं वाटतं की लक्ष्मणाने तिला सांगायला होतं, वहिनी माझं काम करा. रामांचा आवाज आला म्हणजे ते एका आवाजाच्या, रामांसारखा आवाज काढलाय त्यांनी कोणी, म्हणजे एका हाकेच्या अंतरावरती ते आहेत. म्हणजे इतक्या लांब आवाज येऊ शकतो, इतके लांब आहेत ते. आपण दोघंही धावूया, फार तर तुम्ही मागे थांबाल, थोड्या मागे पडाल, याच्यापेक्षा काय होईल, पण आपण दोघंही धावूया रामाना वाचवायला, जर तुमच्या मताप्रमाणे असेल तर. एवढं झालं असतं तरी सुद्धा, पण तेव्हा मी नव्हतो ना. जीव तुटतो ना आपला. आपण इन्व्हॉल्व झालो ना की असं वाटतं, अरे असं कसं. लक्ष्मणाने एकच विनंती केली, वनदेवतांनो आता आपणच तिचं रक्षण करा. इथे लक्ष्मण रेषा वगैरे काही वाल्मिकीने लिहिलेली नाही. ते बाणाने अशी रेषा मारली. रामायणकारांना सहन होत नाहीये म्हणून ते काहीतरी तिथं आपलं एक. बरं, त्या कथेला अर्थही आहे की स्त्री अत्यंत पवित्रच आहे, पण तिनं जीवनात कधी आचरणाची लक्ष्मण रेषा ओलांडू नये असं सांगण्याकरता, कारण वर्णनच केलंय त्यांनी की स्त्रियांना कितीही स्वातंत्र्य द्या, काही हरकत नाहीये, चांगलीच गोष्ट आहे ती. न्यायमूर्ती रानडे यांनी एक सुरेख असं पुस्तक लिहिलंय. छान पुस्तक आहे, मी ते लिहूनच काढलंय त्यातलं बघून, कारण हे आवश्यक आहे सध्याच्या काळात मुलींना मुलांना सांगणं. बरं का, आपल्याला वाटेल काय हे, त्यांनी सांगितलं की स्त्रियांना कितीही मोठ्या ग्राउंडवरती स्वातंत्र्याच्या, स्वातंत्र्य रूपी कितीही मोठ्या अंगणामध्ये त्यांना सोडा, पण त्याला शिलाचं कुंपण असू द्या. स्त्रियांच्या हातामध्ये म्हणाले कोरा चेक द्या स्वातंत्र्याचा, पण तो शिलाच्या कागदावर असू द्या, असं त्यांनी मोठी यादी केली. न्यायमूर्ती रानडेंचं पुस्तक आहे जीवन गीता. हा, आठवलं, जीवन गीता नावाचं पुस्तक आहे. त्यांनी मुद्दाम लिहिलंय की तुम्ही ही गोष्ट मुद्दाम करा की स्त्रियांना बाकी कुठलं स्वातंत्र्य भरपूर द्या, पण शीलवानतेचा त्या स्त्रियांना एक आग्रह वडिलांनी शिकवला पाहिजे. म्हणून आपल्याकडे म्हण आहे पूर्वीची की पिता रक्षतो कौमारे, वडिलांनी लहानपणी रक्षण करायचं मुलींचं. बरं, यौवने पती आणि वार्धक्य मुलांनी रक्षण करायचं. न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, म्हणजे रक्षणाच्या बाबतीतलं सांगितलं, कारण शेवटी ती अबला आहे. आणि लक्ष्मण निघून जातात. सांगितलं, आई तव आज्ञा उल्लंघन, मी तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. वहिनी मला तू आई आहेस. सुमित्रेने मला सांगितलं की माझ्या ठिकाणी सीतेला पहा, तोच माझा भाव आहे, माझ्या मनात कधी कपट आलेलं नाहीये. हे तू बोलायला नको होतंस वहिनी, मी तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. तव आज्ञा उल्लंघन मी न करी, चाललोच शीघ्र गती. चाललो मी, पण तू उल्लंघन रेषेचे, लक्ष्मण रेषा आपण म्हणतो ना, उल्लंघन रेषेचे न करी माते तुला सुरक्षिलती, तुझं रक्षण करील
आणि लक्ष्मण वेगानं धावत सुटतो. आणि इथे वर्णन करतात संन्यास परिव्राट रूप, परिव्राट म्हणजे संन्यासी, परिव्राजकाचं रूप घेऊन आला ना रावण. थोड्या वेळात साधूचा वेश घेतलाय त्यानं. आणि येऊन पोचला तिथे. कसा पोचला वर्णन करतात. परिव्राजक रूपेण वैदेही मनवर्तत तामास सादाति बलो भ्रातृभ्याम रहिता वने. त्रिदंडी संन्यास त्यानं घेतला. तो कधी सोडता येतो असा. आणि असा साधूचा वेश धारण केला. ओम भवती भिक्षोम देहि असं म्हणत दारामध्ये उपस्थित झाला. आता तिला आनंद झाला किंवा राम लक्ष्मण नाही पण कोणीतरी साधू तर आहे. तिला भीती वाटत होती पण कोणीतरी माणूस आहे आणि त्यात साधू आहे. आणि तिच्या डोळ्यासमोर असं आलं की अनुसूयेच्या दारात नाही का ते असेच आले लोक. आणि मग तिनं त्यांचा सन्मान केला. पती नव्हता, मलाही पुढे मुलं बाळ होणार आहेत, मला आशीर्वाद असेल यांचा, अशा अर्थानं तिच्या मनात काही काही आलं. आणि तो दारात उभा राहिला आणि स्तुती करायला लागला. सीतेनं स्वागत केलं. द्विजाती वेषेण हितम दृष्ट्वा रावणमागतम सर्वैहि अतिथी सत्कारैहि पूजया मास मैथिली. स्वागत केलं तिने. या या या. तिला आनंद झाला की मग कुणीतरी साधू माझं रक्षण करायला इथे आहे. आणि रावणानं तिची स्तुती सुरू केली. ती स्तुती इथे दिली बरं. तो म्हणाला किती सुंदर दिसतेस तू आणि या वनात कशी चुकलीस. तुझ्यामध्ये इतकं सौंदर्य भगवंतानी भरलंय, देवाच्या व्यवस्थेने भरलंय. आता साधारणतः मनुष्याला स्तुती खूप आवडते. बर तिचा याचं कपट लक्षात नाही आलं. कपट नावाची, कारण ती स्वतःला अनुसूयेसारखं म्हणजे आदर्श कोणाला तरी मानतीये. बर तिला स्वतःच्या सासूरवाडीचा सुद्धा अभिमान आहे. आमच्या दारात आलेला अतिथी कधी विनमुख गेलेला नाहीये. रामायणकार सांगतात की अनुसूयेचं जे काळ होता ना, अनुसूयेच्या दारात जे 3 जण आले आणि नग्न भिक्षा वाढ म्हणाले, ते युग आहे, ते सत्ययुग आहे. आता अख्खं युग बदललंय, त्रेतायुग झालंय. आता तो काळ नाही चालणार आहे. ते तितके पवित्र लोक नसणार आहे. युगाप्रमाणे युगधर्म बदलतात बरं. सत्ययुगासारखं आज वागून चालणार नाही, कारण सत्ययुगाचा क्रायटेरिया बदलला ना. आज कलियुग झालंय. त्यामुळे आपण आज जर असं चांगलं वागायला गेलो तर आपल्याला बावळट म्हणतील. ते आता त्रेतायुगामध्ये राम रावणाला मारायला गेले. आज जर आपल्या बायकोला कोणी पळवलं, समजा उदाहरणार्थ बायकोचा कोणी अपराध केला, आपण मारायला जाऊ शकतो का? असं ठार मारू शकत नाही. आपण जर म्हणलो माझी बायको अशाची पळवून दिली, पोलीस स्टेशन पहिल्यांदा विचारतं की तुमची ही बायको ही होती, तुमचं आधी आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट सादर करा, प्रूफ पाहिजे ना. काळ बदलला ना हो. आणि आता रावण स्तुती करायला लागला. आणि स्तुती ऐकता 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 ती त्याच्या कह्यात गेली. म्हणजे एकदा खूप ऐकायला लागला ना की मनुष्य सगळंच ऐकायला लागतं. नंतर काही लोकांची सुरुवात करायची सवय असते ना. एकदा आपण 10-12 वाक्य ऐकली की पुढे 100 वाक्य ऐकून घ्यायला लागतात. असं होतं ना. आणि बोलता बोलता तो म्हणाला असं की भरतारंच वरम मन्ये त्वद्युक्त असिते क्षणे कात्वम भवसी रुद्राणाम मरुताम. अगं तू इतकी सुंदर आहेस, तुझा पती कोण आहे ग? तुला सामान्य मानवपती शोभणार नाही ना. इतकी सुंदर आहेस तू. तू रुद्र, जे अनेक रुद्र आहेत, म्हणजे शंकरांचे जे गण आहेत त्यांना रुद्रगण म्हणतात, त्यांची कोणाची पत्नी आहेस का? का वायुदेवाची पत्नी आहेस तू?
एक 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 वाक्य बोलत तो गेला आणि तिला कळलं की आपण आता गोत्यात आलोय, की तो अवयवांचं वर्णन करायला लागला. साधून असं नाही बोलायचं कधी. समर्थांनी वर्णन केले की साधूची भाषा कशी पाहिजे. कथा कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितले, स्त्रियांचे अवयव वर्णिता, धारिष्ठापासून चळे श्रोता, समर्थांची ओवी आहे. म्हणून किती मर्यादा ठेवावी. आणि साधूनी हे बोलणं बरं नाही. एकदम त्याच्याकडे पाहिलं, तो हसला. तिला लक्षात आलं आपण आता गोत्यात आलोय, आता काही होऊ शकतं. पण बुद्धिमान आहे ती. तिनं विचार असा केला की आपण बोलण्यात त्याला गुंगवूया. आणि तिनं दशरथ महाराजांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. दूर दूर अयोध्येमध्ये दशरथ नावाचे महाराज होऊन गेले. त्यांचा मुलगा असा असा राम, हे सगळं ते रामायण सांगितलं. वनात येण्याची गोष्ट, राम वनात कसे आले. तिला बरेच संशय मनात आलेत. मी जर चुकले तर हा साधू मला शाप देईल. मी जर याला छान खायला प्यायला वाढलं तर मला आशीर्वाद देईल. अनुसूयेच्या दारात आलेले अतिथी नाही का, विनमुख नाही गेले, त्याचा परिणाम त्यांना चांगली मुलं झाली. माझ्याकडनं काही चुकता कामा नाही. माझ्या कुळाची, मी ज्या कुळात आहे आत्ता आणि ज्या कुळात माहेरी होते, त्या दोन्ही कुळांची इव्रत जाता कामा नाहीये. अशा संमिश्र भावना. आणि आता जेव्हा जेव्हा तिच्या लक्षात आलं की कठीण आहे, आणि मग त्या रावणाने आपला हेतू सांगितला. आणि तो 10 तोंड आणि 20 हातांचा प्रगट झाला असं वर्णन केलं. तेव्हा तरी ते रूप तो प्रगट करत असे. आणि असा हसायला लागला. 20 हात असे. आणि मी तुला पळवायला आलोय. तुझा नवरा बावळट आहे. माझ्या कारस्थानामध्ये तो फसला. तो मायामृग मी पाठवला होता. त्यांनी तो आवाज जो काढला ना, त्या माझ्या मायामृगाच्या त्या माणसाने, माझ्या माणसाने तो आवाज काढला. आणि तू आणि लक्ष्मण फसलात. बावळट आहात, मी तुला पळवायला आलोय. आणि मग त्याची ती निर्भत्सना करायला लागली. ती निर्भत्सना पण इथं दिली आहे की अरे तुझी लायकी आहे का, तुझी योग्यता काय, आणि तू अपेक्षा काय करतोस. छोट्याशा हाताने मंदराचल पर्वत, मेरू पर्वत उचलण्याची इच्छा करतोस. कालकूट नावाचं विष पिऊन जगण्याची इच्छा करतोस. अरे कधीतरी कोल्हा आणि सिंहीण यांचं लग्न होतं काय. तू लबाड लांडगा, लबाड कोल्हा आहेस आणि मी सिंहीण आहे. मी सिंहाची पत्नी आहे. माझा पती पुरुष सिंह आहे. आता काही बोल ग तू. त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे. माझं विमान बाहेर तयार आहे. असं म्हणून डाव्या हातामध्ये तिला धरलं आणि त्या रथात पटकलं, फेकलं. आणि आपण उडी मारली आणि रथ निघाला. ती वरून उडी मारायचा प्रयत्न करायला लागली तेव्हा तिला करकचून धरून ठेवलंय. आणि असा टेक ऑफ ज्याला म्हणतात, वरती 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 रथ निघाला. आणि जेव्हा रथ जायला लागला तेव्हा ती रामा धावा, रामा मला वाचवा, 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 रामा लक्ष्मणा मला वाचवा अशा अर्थानं ओरडायला लागली. आणि हा आवाज, अस्फुट आवाज, रामांच्या वडिलांचा मित्र, दशरथांचा मित्र जटायू त्यांना ऐकला. आणि झंझावातानं तो आला आणि फाडकन त्या सारथ्याच्या डोक्यामध्ये सारथ्याचे डोळे फोडले त्यांनी. आणि त्याला असा पंखानी वर्ण ढकलला. सारथी खाली पडला. ते रथ चालवणारा, आकाश मार्गाने जाणारा रथ चालवणारा सारथी पडला. त्या गाढवांचे डोळे फोडले. रथ अख्खा खाली पडायला लागला तेव्हा. आणि रावणाच्याही डोळे फोडायला तो पुढे आला. पक्ष्यांची ताकद अफाट असते आकाशात. अशी पाण्यामध्ये मगरीची ताकद असते, तशी आकाशामध्ये पक्ष्यांची अफाट. विमानाच्या विमान हे करतात ते. एवढासा पक्षी धडकला तर विमानाची काच फुटू शकते. अफाट ताकद. आणि रावणाच्या लक्षात आला तर कठीण आहे. म्हणून त्यानं पटकन काय करावं, शस्त्रास्त्र काही नाही, म्हणून सीतेला ढाल केलं. सीतेला असं पुढं धरलं. आता त्याला काही करता येईल. कारण आपण जर जोरात चोच मारली, सीतेला लागली, ती जर मेली किंवा तिला काही झालं तर काय. माझा राम प्रभू आहे. रामाचं त्याचं खूप प्रेम आहे. एक काळ दशरथ महाराजांनी या जटायूला आणि संपातीला वाचवलेलं होतं एका युद्धामध्ये. त्यामुळे त्यांचे उपकार आहेत त्यांच्यावरती. आणि असं एकदम योग्य अशी वेळ पाहिली
कमरेचं मोठंच्या मोठं खडग असं विकोशित केलं आणि सपकन त्या उजव्या पंखावर डाव्या पंखावरती घाव घातला. आता एका पंखानं त्याला उडता येईना, तरी तो प्रयत्न करतोय मरेपर्यंत. हो, आणि शेवटची वेळ आली, दुसराही पंख तुटला. राम 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 असं म्हणत तो वरनं धाडकन कोसळला. आता रामाने दुसऱ्या विमानाची आठवण केली. काही रामायणकार लिहितात नाही, रामाने तिला खांद्यावरतीच गगन गमन विद्या त्याच्याकडे अवगत होती त्याला, आणि म्हणून तो घेऊन चालला. एक वेळ अशी आली की असे ऋषमुख पर्वतावरून हे दोघं चालले होते. तिनं पाहिलं की काही वानर तिथे खेळत होती वरती त्या पर्वतावर. तिनं पटकन आपल्या अंगावरचे पट्टा दागिने काढले, पैंजण काढले, केयूर काढले, कुंडल काढली आणि आपल्या अंगावरच्या उत्तरीयामध्ये म्हणजे उपरण्यामध्ये ओढणीमध्ये पटकन बांधली आणि वरनं ती पुरसुंडी टाकली. न जाणो राम आले तर मी इथून गेले असं रामाना कळावं. गंधमादन पर्वतापर्यंत येऊन पोचलाय. आता समुद्र सुरू होणार आहे, तेव्हा अचानक एक जटायूपेक्षा तरुण असणारा एक क्षुद्र गिधाड समोर आलं. त्याचं नाव सुपर्ण. आणि तो तरुण होता, जटायू म्हातारा होता आणि त्यांनी रावणाला ठार मारा. आता कारण त्याला हे बाकी काही माहित नाहीये. त्याला भूक लागली होती, तो आपल्या वडिलांकरता खायला आणायला चालला होता आणि भरा पुढे आला तो. आणि आता रावणाला मारणार, पण त्याला माहिती आहे हे गृध्र जे असतात ते शंकरांचे भक्त असतात. म्हणून पटकन त्यानं शंकरांची शपथ घातली, तुला शंकरांची शपथ आहे, बाजूला हो. आणि तो सुपर्ण बाजूला झाला. आता निदान रावणाला त्यांनी जायबंदी तर केलाच असता, कारण हे लोक डोळे फोडतात पहिल्यांदा. दिसण्याची व्यवस्था कमी झाली की पुढं काय युद्ध करणार. शंकरांची शपथ घातल्यामुळे तो बाजूला गेला आणि पूर्ण समुद्रावरनं उड्डाण करीत लंकेमध्ये येऊन पोचले. आधी राजवाड्यात आलाय तो. राजवाड्यात अनेक स्त्रिया होत्या जनानखान्यामध्ये. अनेक स्त्रिया त्यांनी अशा पळवून आणून जनानखान्यात कोंडल्या होत्या असा उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये हिला कोंडूया का नको, पुन्हा तिला उचललं, या ठिकाणी ठेवूया का, त्या ठिकाणी ठेवूया का, नको हिला स्वतंत्र ठेवूया, म्हणजे मला तिच्याशी स्वतंत्र अनुनय करता येईल, तिच्याकडे जाता येईल, तिला विचारता येईल काय तुझा हेतू आहे. आणि म्हणून त्यानं अशोकवन नावाचं, अशोकाची अनेक झाडं आहेत, अशोक शोकनाशक हा, ती तिथे आनंदी राहील, ती आनंदी राहिली तर ती मला अनुकूल होईल ना. आणि म्हणून त्या अशोकाच्या ह्याच्यामध्ये एक शिमशिपा म्हणजे शिशवीच्या झाडाची पानं अशी असतात, म्हणजे किती धोधो पाऊस सुरू झाला ना तरी त्याच्या खाली बसणाऱ्याला पाऊस लागत नाही. अशा शिमशिपा वृक्षाखाली तिला नेऊन ठेवलं. आज्ञा केली, अनेक राक्षसींना बोलवलं, हिचं रक्षण करायचं, हिला घाबरवायचं, प्रेमानं सांगायचं, काही करून ती मला अनुकूल झाली पाहिजे, माझ्या स्तुतीचा पाठ सतत दिवसभर करत राहायचं तिच्याजवळ. आणि तिला सांगितलं तू मला अनुकूल हो, बऱ्या बोलानं मला पती म्हणून स्वीकार, नाही तर मी तुला ठार करीन, 1 वर्षाची मुदत तुला देतो. आणि तो निघून गेला. इथे क्षेपक अध्याय येतो वाल्मिकी रामायणात, पण काही लोक रामायणकारांचं म्हणणं हा क्षेपक आहे, म्हणजे तिथे नव्हता, तो घुसडला गेलाय. काय तो अध्याय? सगळे निघून गेल्यानंतर, सगळ्या राक्षसी निजायला विश्रांतीला गेल्यानंतर तिथे इंद्रदेव प्रकट झाले आणि इंद्रानी स्वर्गीय अशी खीर, असं पायस तिला दिलं खायला, म्हणजे तुला वर्षभर भूक लागणार नाही, असा अध्याय. क्षेपक असला तरी मी सांगतो का तिला खायला देऊ काहीतरी, आपली आई आहे ती, आई आपल्याला खायला देते. कल्पना असेल कदाचित, पण ती अनुचित कल्पना नाही आहे. बारा महिन्यांचा अवधी देऊन रावण निघून जातो. सोते हो रे ना. जय जय रामा श्री रघुरामा. बोला जय 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 रामा श्री रघुरामा.
सीतारामा श्री रघुरामा सीतारामा सीतारामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पशुपति रंजन पावन रामा पशुपति पाप विमोचक तारक रामा पाप पाप विमोचक तारक रामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा सीतारामा श्री रघुरामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक पाप विमोचक तारक रामा श्री रघुरामा जय रघुरामा श्री रघुरामा जय रघुरामा जय रघुरामा श्री रघुरामा मारीच्याला ठार करून परत येणारे रामांची भेट लक्ष्मणाशी होते. लक्ष्मणा पाहिल्यावर राम दचकले. तसाही त्यांचा डावा बाहूस पर्यंत पावत होता, डावा डोळा लवत होता. लक्ष्मणा, अरे तू इथं कसा?
लक्ष्मणानं रडत रडत वहिनींची कटू वचन सांगितली. हे ऐकल्यावर राम लक्ष्मणालाच रागावले. अरे, एखादी स्त्री भावनेच्या भरात काही बोलली ते इतकं मनावर घ्यायचं नसतं. माझा डावा भाऊच पुरण पावतोय, तुझ्या या वागण्याने काय आता घोटाळा झालाय बघूया. काय लक्ष्मणाची अवस्था झाली असेल विचार करा. आदरणीय बाळशास्त्री हरदास नेहमी सांगायचे, राम हे असं व्यक्तिमत्व होतं, ते आपल्या लोकांकडून फक्त कर्तव्याची अपेक्षा करतं आणि परक्यांना ऍडजस्ट करून घेतं. सिंपथी, सहानुभूती परक्यान करताना आपल्या लोकांनी फक्त कर्तव्य. राम ज्याच्यावर प्रेम करतात ते याच्याकडनं फक्त उत्तम कर्तव्याची अपेक्षा करतात. इकडून सीता पण असं बोलली, इकडे रामरायांची बोलणी खातो. म्हणून सेवक धर्म अतिशय कठोरा. तुलसीदास म्हणाले, सेवक धर्म अतिशय कठीण असतो. सेवकाने आपली मतं गुंडाळून ठेवायची असतात. सेवा करणं खूप अवघड आहे. सेवा ही अति कठीण, खूप कठीण आहे गोष्ट. म्हणताना आपण म्हणतो सेवा करायला मी आलोय. कसली सेवा? कब्बर चहा नाही मिळाल्यावर मूड ऑफ होतो. बारा 13 वर्ष इतकं राबल्यानंतर वहिनी असं बोलते, दादा असा रागवतो. बर तो काही न कळणारा नव्हता, तो रामान इतका पराक्रमी होता. पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र यात काय फरक असेल, एवढाच फरक होता त्यांच्या. सगळी मंडळी आश्रमात येतात. उजाड आश्रम पुरे काननी, कोठे सीता जनकनंदिनी. उजाड आश्रम उरे काननी, कोठे सीता जनकनंदिनी. सांग कदंबा बघुनी सत्वर, दिसते काती नदी तटावर. करी कमंडलू कलश कटीवर, हरिमध्याती मंदगामिनी. कोठे सीता जनकनंदिनी, कोठे सीता जनकनंदिनी. सांग अशोकाशोकनाशका, कुठे शुभांगी क्षमा कन्यका. कंपित का तव पल्लव शाखा, अशुभ काही का तुझ्या स्वप्नी. कोठे सीता जनकनंदिनी. कुठे चंदना गौरांगी ती, कुंदलते ती कोठे सुदती. कोठे आम्रा विनयवती ती, शहारता का वार्या वाचुनी. कोठे सीता जनकनंदिनी. घात घटिका पुन्हा पातली, सीते सीते सखे मैथिली. हाक काय तू नाही ऐकिली, येई शिळेच्या बसू आसनी. कोठे सीता जनकनंदिनी. काय भोगणे उरले आता, काय भोगणे आता उरले. 4 दिसांचे चरित्र सरले, हे दुःखांचे सागर भरले. यात जाऊ दे राम वाहुनी. कोठे सीता जनकनंदिनी. वेड लागल्यासारखी अवस्था, वेड लागल्यासारखी.
किती सीतेवर प्रेम. अरे हा सीते मोरोपंत म्हणाले, हा सीते असशील अद्यापिक तू कशी सा आसू म्हणजे प्राण, याला असं म्हणतात. असू ऐकून या वार्ते ते प्रिय सती वाचेल ती कशी सासू. कौशल्याला कळलं तर कौशल्या माता मरून जाईल ग सीते, लवकर ये. वनोपवनी राम धावत, हा सीते म्हणून वृक्षा भेटत. बंधू लक्ष्मण तया सावरीत, अश्रुपात अखंड करीती राम. यानंतर रामांचं वर्णन करणारे अनेक श्लोक येतात. तिथे असणारी हरणं, तिथे असणारे पशुपक्षी दक्षिणेकडे पाहू लागले आणि म्हणून दक्षिणेच्या दिशेनं जायचं ठरलं. कुठं काहीच माहित नाही ना, उत्तरेला जायचं का पूर्वेला जायचं, दक्षिणेला कुठं जायचं. पण ते पक्षी असे इकडे इकडे बघतायत म्हणून त्या दक्षिण दिशेला चालायला आरंभ केला. आणि पहिल्यांदा तो रक्तबंबाळ झालेला जटायू पाहिला, आचके देत आता मरायला वाट बघत होता. पटकन त्यांनी बाण काढला, क्षूर संज्ञक नावाचा बाण. त्याला वाटलं की सीतेला गिळलंय यानं. असा मोठाच्या मोठा गरुड गिधाड असा एक बाण सोडेन की पटकन जे गिळले तो ओकेल तो, म्हणून असा बाण आता काढणार भात्यातनं. इतक्यात त्यानं सांगितलं, अरे जो मेलाय त्याला काय मारतोयस रामा. अडविता खळासी पडलो, पळविली रावणे सीता. रावणानं सीतेला पळवलंय. मी शर्थ केली, मी उत्तम लढलो, पण कपटानं त्या नराधमानं सीतेला समोर धरलं ढालीसारखं, आणि म्हणून मला त्याच्या डोळ्यावर आघात करता आला नाही. हा रथ, हे सगळे मेलेले गाढव, त्यानंतर तो सारथी ही मी मारली आहेत. रावणाला मी नाही मारू शकलो, मी नाही रक्षण करू शकलो, फक्त मी प्राण कंठात धरून थांबलोय. रामा, तुम्हाला निरोप कोण देणार म्हणून थांबलोय. रामाने पटकन गळ्याला मिठी मारली आणि जटायूनं प्राण टाकले. खूप रडले आणि रामाने या पक्षाचं और्ध्वदैहिक माणसासारखं केल्याचा उल्लेख आहे. आणि काय म्हणाले असतील राम, मला माझ्या बाबांचा और्ध्वदैहिक कळायला मिळालं नाही म्हणून मी माझ्या काकांचा और्ध्वदैहिक करतोय. किती प्रेम. यानंतर रामांच्या अवस्थेचं वर्णन करणारे इतके श्लोक आहेत. एक रामायणकार म्हणतो, थोडा उपरोधिकपणानं बोलतोय तो, थोडा वेगळ्या स्टाईलनी. तो रामराय खाली बघून चालत नव्हते, वरती बघून चालत नव्हते, असे सरळ बघून चालत होते. लक्ष्मण म्हणतो, रामा समोर दगड आहे, त्या हात धरून त्यांना असं बाजून नाही, खाली बघत नाहीत, वरती पण बघत नाहीत. लक्ष्मणानं विचारलं, रामा असं का चालताय तुम्ही. ते म्हणाले, याचं कारण खाली बघवत नाहीये, आणि ही पृथ्वी माझी सासू आहे ना, ह्याच्यातून जन्म झाला ना. इयं धात्री श्वश्रू, ही सासू. ही म्हणत असेल, काय दिवटे जावई आहेत, माझ्या मुलीचं रक्षण नाही करू शकला म्हणून तिच्या डोळ्याला डोळा देऊ शकत नाही, मी खाली बघू शकत नाही. कुलपती अयम मे दिनकरहा, आमचा हा कुलपती आहे, सूर्यवंश आहे ना आमचा, त्याच्याकडे बघू शकत नाही. तोही खाली बघून म्हणत असेल, काय आमचे वंशज. अरे आमच्या वंशात कधीही असं झालेलं नाहीये, पण याला आपल्या बायकोचं रक्षण करता आलं नाही. इयं धात्री श्वश्रू कुलपती रयं मे दिनकरहा, रघूनां वंशेऽस्मिन् क्वचिदपि न कान्तापहरणम्, इदं जातं स्मृत्वा मयि कुलं कलंकोत्थितधिया, न चाधो न चोर्ध्वं नयति मुखचंद्रम रघुपती. खाली बघू शकत नाही आणि वरती बघू शकत नव्हता.
एक प्रसंग असा वर्णन केला, रामांची स्मृतीच गेली. असे झोपले होते लक्ष्मणाच्या मांडीवर, रात्र होती, सावरले लक्ष्मणानं बरं, म्हणून रामांचा बहिष्ठर प्राण वर्णन करतात. असं मांडीवर झोप, एकदम उठून बसले. कोण तू? तू कोण? दादा मी लक्ष्मण. कोण लक्ष्मण? तुम्हाला आठवत नाही मी तुमचा भाऊ आहे? मला नाही काय आठवत आहे. कोण कोण तू? मी लक्ष्मण तुमचा भाऊ. तुम्ही राम. राम तुम्ही आहात. तुम्ही राम. मी राम. राम राम कोण? राम. रामाला असं धरतो, असं 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 करा. रामा भानावर या. रामा भानावर या. बराच वेळानंतर भानावर आल्यानंतर राम म्हणतात, अरे तू माझा धाकटा भाऊ लक्ष्मण का? मी राम का? सीतेला पळवलंय ना रावणाने. अरे लक्ष्मणा कसला भाऊ आहेस तू? मला उन्हात झोपवलंस. माझ्या अंगाला इतकं ऊन लागतंय, माझं अंग दहा होतोय. उन्हात झोपवतात आपल्या भावाला. दादा हा सूर्य नाही, हा चंद्र आहे. कशी झाली असेल अवस्था, वर्णन विचार करा हो. बराच काळ चालत राहतात, चालत राहतात, आणि यानंतर अचानक दोघांना असे कुठून तरी नुसते हातच आले. असे सरपटत अजगर यावा असे 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 हात आले आणि दोघांना पकडलं, आणि त्या कोणा राक्षसानं असं एकदम जवळ ओढलं. असं चौकोनी असं आकाराचा कोणीतरी राक्षस, त्यातच डोळे, त्यातच पोट, त्यातच तोंड, आणि हात वेगळे, फक्त हात वेगळे. त्याला म्हणतात कबंध. अशा प्रकारच्या शरीराला कबंध म्हणतात. आणि आता लक्षात आलं की आता एकदम सावध झाले दोघ जण, आणि खांद्यावरती आपल्या जवळच्या तलवारीनं वार करायला लागले. त्याने असं खांद्यावर घेतलं त्यांना, आणि पुढं असं 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 सरकायला लागलं. खांद्यावर वार करायला सुरुवात केली, आणि जखमा झाल्याबरोबर त्यांनी विचारलं की तुम्ही राम लक्ष्मण आहात का? त्यांनी सांगितलं हो. माझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे. एक स्थूलशिरा नावाचे ऋषी होते, कुरूप होते जरा दिसायला, स्थूलशिरा, मोठ्याच्या मोठं डोकं, असं बेढप म्हणणं असे होते. त्यांची फार थट्टा केली मी, आणि मी खूप सुंदर होतो ना, मी गंधर्व आहे. पण असा शाप दिल्यानंतर त्यांनी मला कायम तू असा हो असा शाप दिला. मी त्यांना थट्टा केल्यावर त्यांनी मला शाप दिला आणि मला कबंध करून टाकला. मी त्यांची क्षमा मागितल्यावर त्यांनी सांगितलं राम लक्ष्मण येतील, तुझ्या खांद्यावरती वार करतील. मला कुठल्याही शस्त्रास्त्राचा त्रास होत नाही, पण तुम्ही जखमा केल्यात त्या अर्थी तुम्ही राम लक्ष्मण आहात. मला जाळा, मी कुठल्या शस्त्रास्त्रांना मरणार नाही. रामाने सांगितलं तुम्हा लोकांकडे सगळं दिव्य ज्ञान असतं असं मी ऐकलेलं आहे. माझी पत्नी कोणा रावण नावाच्या एका दैत्याने, एका राक्षसाने पळवून नेली असं मी ऐकलो. माझी सीता कुठे आहे सांग, मग मी तुझा उद्धार करतो. तो म्हणाला नाही, आधी माझा उद्धार करा मग मी सांगतो, कारण माझं ते ज्ञान त्यावेळेला प्रकट होईल. आणि राम लक्ष्मणांनी त्याला खड्डा केला, पुरला, त्याच्यावरती पुरला म्हणजे त्याच्यावर असे गवत बिवत टाकलं, वाळलेलं पाला टाकला आणि त्याला जाळला, आणि त्यातून दिव्य देह धारण केलेला तो गंधर्व बाहेर पडला. आणि त्यांनी सांगितलं की दक्षिणेकडे जा, ऋषमुख पर्वताच्या इथे जा, सुग्रीव नावाचा तुम्हाला वानर मिळेल, त्याच्याशी मैत्री करा, म्हणजे सीता तुम्हाला सोडवून मिळेल. ठीक. आणि आता दक्षिणेकडे जायला आरंभ झाला. आणि एक छान कथा इथे येते बरं का. चालले होते असे सरळ 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 चालले होते आणि रडत होते. एकदम रामांचा चेहरा बदलला हो.
एकदम चेहरा बदलला, म्हणजे जणू काही घडलंच नाहीये, एकदम हस. आणि आता सरळ रस्ता आहे असा जायचा, एकदम डावीकडे वळले हो, म्हणजे असे येत आहेत समजा दक्षिणेकडं, सरळ जायचा रस्ता, एकदम डावीकडे वळले आणि उतरायला लागले कुठेतरी. जंगलामध्ये लक्ष्मण म्हणला, रामा रामा रामा, मेन रोड इकडे आहे, इकडे कुठे चाललात? बरं, रामांचा चेहरा पण बदललेला का हो? रामांची एक भक्त तिथे वाट बघत होती, तिचं चरित्र इथे येतं. कोण होती ती? मलय पर्वती जन्मली राजकन्या, मलय पर्वती जन्मली राजकन्या, मलय पर्वती जन्मली राजकन्या, भिल्ल जाती ती जगा करी धन्या, भिल्ल जाती जगा करी धन्या. शबरी थोरी, शबरी थोरी, शबरी थोरी, शबरी थोरी, तिची वर्णू किती वाचे, शबरी थोरी, तिची वर्णू किती वाचे. तृप्त अंतर जी करी राघवाचे, तृप्त अंतर जी करी राघवाचे, राघवाचे, राघवाचे. हिमालयामध्ये विविध प्रांत आहेत, त्या प्रांतापैकी एका भिल्लवाडीचा राजा मुखिया, त्या भिल्लांचा प्रमुख, त्याला एक मुलगी होती, शबर म्हणतात त्याला, म्हणून हिला म्हणायचं त्याची मुलगी म्हणून शबरी. शबर म्हणजे भिल्ल. अशी लहान होती, 5-7 वर्षाची, टुनटुन टुनटुन टुन, 2 वेण्या, परकर पोलकर, कशी झाडावर चढणारी, वरून उड्या मारणारी, मांजरांबरोबर खेळते कशी. आणि एक दिवस आपल्या घरामध्ये होती, त्या झोपड्या टिपिकल अशा, आणि तिनं असं पाहिलं की आपल्या घराच्या मागे असणाऱ्या मोठ्या अंगणामध्ये जे गवत आहे त्या ठिकाणी 100, 200, 300 छोटे 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 बकरे आहेत. अरे किती असे बांधून ठेवलेले, मोठ्या शेळ्या, छोट्या शेळ्या अशा. पटकन आली आणि त्यांच्याशी खेळायला लागली. आता छोटी 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 असतात ना ती पिल्लं, कोकरं म्हणतात त्याला, कोकरू, ती हुंदडतात, ही त्यांना जवळ घेते, पप्पी घेते त्यांची, गोड गोड गोड. लहान मुलांचं वैशिष्ट्य, मगाशी मी म्हणलो ना की वृद्ध लोक का दुःखी असतात, ते भूतकाळात रमतात. तरुण लोक का दुःखी असतात, ते भविष्य काळाचा फार विचार करत बसतात. लहान मुलं वर्तमान काळात जगतात म्हणून ती कधीच दुःखी नसतात. बघा ना, अगदी तुम्ही झोपडपट्टीतली लहान मुलं बघा, एन्जॉय करतात. श्रीमंतांची मुलं एन्जॉय करतात, लहान पाहिजेत, कारण त्यांना भविष्याचा काही विचार नसतो, भूतकाळाचा काही संबंध. वर्तमान काळात जो जगतो नेहमी आनंदात असतो, हे वाक्य लक्षात ठेव. आता सारखे चेहरे पडलेले, उद्या कसं होईल, उद्या विमान वेळेवर निघेल ना, तसा रडत नाही. निघालं तर नाही निघालं, जेवायला तर मिळणार आहे की नाही. आता आचार्य निघून जातील, तुमच्या घरी येऊन बसणार मी जेवायला, वाढ जेवायला, काय त्यात आहे. अजिबात विचार करू नका असा मुद्दा नाहीये. लहान मुलांचा जरा थोडा विचार करून ठेवा, तसं थोडं ओळख. असे गुरुजी सांगतात, कितीही मोठं झालं तरी ज्याला आपलं लहानपण विसरता येत नाही ना, त्याला अध्यात्म कळलेलं असतं. लहान मुलासारखं इनोसन्स जो असतो ना, लहान मुलं कशी गुटगुटीत छोटी छोटी. तुम्ही लहान मुलाला एक कानफडत द्या, कार्ट्या, अक्कल आहे का तुला, इथे घाण करून ठेवली, आणि एका तासाने त्याला चॉकलेट द्या, तो लगेच घेतो. लहान असेल लगेच घेतो. तुम्ही मोठ्या माणसाला फक्त प्रवचनात पुढं सरक म्हणा, आणि त्याला 2 दिवसांनी प्रसाद द्या, तीर्थप्रसाद तुम्ही दिलाच नसता, घेतो मी तिकडून. मोठ्या माणसाला विसरता येत नाही. अशी गुटगुटीत छोटी. समर्थांनी तर वर्णन केलंय, मला लहान मुलं फार आवडतात. वये थोरते चोर भावार्थ नाही, विकारे बुडाले अहम भाव डोही, अहंता नसे हो तयाले कुरांसी, म्हणोनी बहु आवडी रामदासी.
म्हणून समर्थांनी सगळी लहान लहान मुलं आपल्या संप्रदायात घेतली. कल्याण स्वामी त्यांच्या संप्रदायात आले तेव्हा 9 वर्षाचे होते. त्यांचा धाकटा भाऊ 7 वर्षाचा होता दत्तात्रय. भीमस्वामी तंजावरचे वरकर 8 वर्षाचे असताना त्यांच्या इथे आले. उद्धव स्वामी जन्माला आल्याबरोबर त्यांच्या बाहेर ठेवले. अशी 5-50 छोटी 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 मुलं, मग ती इतकी मोठी झालीत, केवढं मोठं कार्य केलं भीमस्वामी तंजावरकरांनी. तंजावरला आजही समर्थांचा मठ आहे तामिळनाडूत. अशी ती छोटी छोटी सगळ्या पिल्लांबरोबर खेळते. आणि थोड्या वेळानं जेवायला आली, हाक मारली, शबरी जेवायला ये, बाळा जेवायला ये. पटकन जेवायला येऊन बसली. चटणी भाकरी काय असेल ती खाल्ली, पुन्हा खेळायला गेली. असे 2 दिवस 4 दिवस 15 दिवस प्रेमात पडली. ती पिल्लं पण वाट बघायची, आताही खेळायला येईल. डोळ्यासमोर चित्र आणा कसं घडलं असं. आणि एक दिवस तिनं पाहिलं की त्या पिल्लांच्या मध्ये, त्या सगळ्यांच्या मध्ये थोडा फिअर, भीती आली आहे. ती म्हणली, मुकी किती घाबरी जाहली कापतात. आई अशी घाबरलीत का ग? अगं त्यांच्यातला एक बोकड, एक शेळी आज त्यांच्यासमोर कापली ना, आणि ती कोणाला तरी द्यायची होती, ते कापून दिलं ते मांस. आता ही सगळी मरणार आहेत. हो, त्याकरताच आणली आहे. त्यांना चांगला 1-2 महिने भरपूर गवत खायला घालायचं, दष्टपुष्ट करायचं. आणि आता लग्न आहे ना तुझं 2 महिन्यांनी. ती म्हणले, लग्न म्हणजे काय असतं ग? लग्न म्हणजे मी कशी तुझ्या बाबांबरोबर इथं आले, तसं तू तुला तुझ्या नवऱ्याबरोबर तिकडे जायचंय. मग मी जाईन, पण यांना कशाला मारताय तुम्ही? आई मी पण त्या कोकरांसारखी आहे, मला जर कोणी मारलं तर चालेल तुम्हाला? माझं मांस कोण आहे असं? हे काहीतरी बोल नको. नाही, मी नाही मारू देणार, माझ्या लग्नात नाही मारायची ही कोकरम, ही छोटी छोटी बाळं माझ्यासारखंच आहेत ना ती. हे वाक्य वडिलांनी ऐकलं, कानफडात पाहिजे का कार्टे? दुसऱ्याकडे जाऊन आपण फुक्का सोडून आलोय, आता नको का तुझ्या लग्नात लोकांना वाटायला? किती घाबरी जाहली कापतात, पहा अश्रू डोळ्यामध्ये ये दिसतात. तया मारल्या शाप देतील माते, सुखे सोडून माऊली दे तयाते. म्हणून तिनं काय केलं, आपले वडील झोपलेले पाहिले एका रात्री. वडिलांनी सांगितलं, कुळधर्म हा कुळाचा, त्या गावा शबरी गे कसा बाई, शोभेल गे यमाई जाखाई, माय राण जोखाई. आपला कुळधर्म आहे, लग्नामध्ये त्यांचं ते मांस करावंच लागतं, शिजवावं लागतं, त्याचा नैवेद्य. ती म्हणले, हे असले कधी असते का देवी? असा कधी देव असतो का? लहान मुलं मुळातून विचार करणारे असतात. आपण रुटीनचे झालेलो असतो, असंच हे असंच चालायचंय. लहान मुलं याच्यात बदल होईल अशा मताची असतात. आणि काय केलं तिनं? तिला लक्षात आलं की माझ्या लग्नामध्ये ही सगळी मरणार आहेत. आणि तिला रात्रभर झोप नाही, या कुशीवरून त्या कुशीवर. आणि पहाटे 1-2 वाजता उठली, गाढ झोपलेले पाहिले आई वडील. आणि न निद्रा उठे एकली मध्यरात्री, दिली सोडून सर्व ही मेंढरेती. निघाली गृहा वैभवा त्यागुनी, या क्षणार्धामध्ये थोडी संसार माया. हळूच गेली, कुंपण उघडलं, त्या कोकरानं उठवलं असं काठीनं, आणि ओरडू नका, ते मॅमॅ करा, गप्पा बसा, मारायचं का फुगड? मैमै केल्यामुळेच मरतात. तो गालिब म्हणतो, मैना मै ना कहे, मैना पोपट आणि मैना, मैना मै ना कहे तो खाली शक्कर खाए, और बकरा मैं 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 कहे तो 100 बार काटे जाए. आणि हळूच सगळ्यांना हाकलून दिलं, कुंपण लावून घेतलं, आणि जी निघून गेली की ती कधीही परत न येण्याकरता.
तिला माहितीये मला पकडून परत आणतील आणि माझं लग्न लावतील आणि माझ्याकरता 100-200 बकरे मरतील, एवढंच तिच्या डोक्यात. बाकी तिला काही कळत नाही बरं. ही अहिंसान फिहिंसान, अहिंसा परमो धर्म वगैरे असलं काही तिला कळत नाही. मुळातून अशा नैसर्गिक भावना आहेत तिच्या. त्या तिलाही कोणी शिकवलेलं नाहीये, स्वतःहूनच वाटते. काही जीव असे असतात, बाळपणीचं सर्वज्ञता बरीत आहे, मला पकडतील परत नेतील म्हणून ती अशी धावत सुटली झाडावरून रस्त्यावरून जमेल तशी. बरं भिल्ल जातीचे लोक पाहिले की ते मला पकडतील, कुठे चालली, चाल बरं म्हणून मजल दर मजल करीत हिमालय ओलांडला. हिमालय इकडे आली, दिल्ली आत्ताच ओलांडलं, UP ओलांडला, MP ओलांडला, बरं का, महाराष्ट्र ओलांडला, जो ओलांडणं फार अवघड आहे. आणि कर्नाटकामध्ये जवळपास अर्धा भारत आली आहे. काही तिला काही चालतंय खायला, हेच चालत नाही तेच पथ्य यातलं काही नाही, कुठलंही फळ चालतंय. अशी धावत 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 असं धावत पळत, कारण तिला काही करून परत जायचं नाहीये. आणि कर्नाटकामध्ये तिनं पाहिलं खूप लांब आली आहे, आता त्यांना मी सापडणं अवघड आहे, इथे भिल्ल कमी दिसत आहेत. आणि म्हणून तिनं लांबनं पाहिलं, ऋषी मुनींचे आश्रम पाहिले आणि एक मोठाचा मोठा वटवृक्ष, कुठला तरी वृक्ष पाहिला. त्याला ढोली होती, पोटरी होती, काय म्हणतात बघा, ढोली अशी, त्याच्यात बसता येईल अशी. ती साफ करून घेतली, स्वच्छ केली आणि त्यामध्ये गवत बिवत घातलं आणि त्यात राहायला लागली. पहाटे 2-2:30ला जाऊन आंघोळ करून येते, कारण दिवसा सापडेन ना मी त्यांना. एकदाच पाणी पिऊन येते, एकदाच ते फळं घेऊन येते, दिवसभर तिथे बसून राहते. असे हळूच बघते कोण चाललंय. एक दिवस 1 महिनाभर गेला आणि तिनं पाहिलं ऋषी मुनी पहाटेच्या वेळेला स्नानाला जात आहेत आणि त्यांच्या पायाला खडे टोचत होते हो जंगलात. तिने विचार केला किती चांगली सात्विक मंडळी आहे ही, खूप चांगली आहे. आणि म्हणून एका मध्यरात्री उठली 1 वाजता आत्ताच्या भाषेत, आणि आजूबाजूला जे वाढलेले गवत होतं ते गवत घेतलं, ते काढलं, ते बांधलं, त्याचा झाडू तयार केला. आणि ते ऋषी मुनी ज्या रस्त्याने जातात ना, तिथला एक एक गुंडा, एक एक खडा असा बाजूला करते. किती चांगली माणसं आहेत ना, त्यांच्या पायाला खडे टोचतात ना. 6-7, 5-7 वर्षाची पोरगी हो. आता ऋषीमुनी, बाकीचे ऋषीमुनी वा छान आहे, मस्त आहे, वा कोणीतरी स्वच्छ केलंय वाटतं, वा. पण काही ऋषी असे असते कोणी स्वच्छ केलं. आपल्या नकळत रोज आपण आंघोळीला जाण्यापूर्वी हे झाडलेलं कसं असतं. म्हणून मतंग ऋषींनी, बरं ही सेवा चोरून करते का कोणी. कारण इंद्राचे लोक असतात ना, ते असे चोरून सेवा करतात आणि अचानक मेवा असा मागतात, ते जड जातं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बर पुढं पुढं तिला लक्षात आलं की याला आंघोळीला जाताना पायाला खडे टोचू नयेत, हे म्हणले मी अर्धीच सेवा केली. पण त्याच्यापेक्षा मी फुलाच्या पायघड्या घातल्या तर सुचतंय तिला. सुपुष्पांचे गालीचे पथी केले, सुपुष्पांचे सुपुष्पांचे गालीचे पथी केले, सुपुष्पांचे गालीचे पथी केले. देखुनी या ऋषी अति तुष्ट झाले, देखुनी या ऋषी अति तुष्ट झाले. कोण सेवा, कोण सेवा, कोण सेवा, कोण सेवा, कोण सेवा, सेवा सेवा, कोण सेवा करी गुप्तपणे आईसी. आणा शोधोनी सांगा सेवकासी, आणा शोधोनी सांगती सेवकासी.
आणि म्हणून त्या ऋषींपैकी मतंग नावाचे जे ऋषी होते त्या मतंगाला आज्ञा केली, मतंगाने आज्ञा केली आपल्या सेवकांना, कोण इंद्रादी कुणी नाही ना बघा, चोरून सेवा कोण करता, सेवा चोर आणावा, सेवा करणारा चोर. हा माणसं सेवा कमी करतात आणि जाहिरातच जास्त करतात. अमके अमके सतरंजी झाडताना मग त्याचा असा फोटो, झाडूचा फोटो, अशी चोरून सेवा कोण करतय. सेवा चोर आणावा पकडून आज्ञापिती स्वशिष्यास, कळू द्या मजला कोणी सेवेचा घेतला असा ध्यास. कोण आहे तो, पकडून आणा त्याला. आणि डबा धरून बसले होते. ही पहाटे उठली, आता महिना 2 महिने झाले जवळ. पहाटे उठली आणि इथे येऊन झाडू तयार केला नेहमीप्रमाणे आणि खरा भरा 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 फुलं काढली, झाडून काढलं, फुलं काढली आणि अशी पायघड्या घातल्या फुलांच्या. हे ऋषी संपूर्ण जीवन भगवंताच्या सेवेला वाहतात, तपश्चर्येला वाहतात आणि त्या तपश्चर्येचा परिणाम सर्वेपी सुखिनः सन्तु असं म्हणतात. जगाच्या कल्याणाकरता तपश्चर्या करतात, त्यांची सेवा मला घडतीये. तर तिकडं आमच्या घरी प्राणी काय मारतात, ते अन्न काय शिजवतात, ते काय खातात, किती चांगली ती मंडळी, असं तिला आदर वाटतोय. आणि त्या तेच प्रकरण पोलकं होतं, तिच्याकडे काय कपडे होते होय, तशीच आंघोळ करायची ना अंगावरच वाळवायची. काय असेल सांगा ना तिच्याकडे. आणि मग अशी झाडायला स्वच्छता करायला सुरुवात केली आणि पटकन एका त्या मतंगांच्या शिष्याने तिचं मनगट पकडलं. ती रडायला लागली, मला नका हो घरी पाठवू, मला नका हो पाठवू घरी, मी खूप रडायला लागली. चाल लवकर, कोण, कशाला सेवा करतेस तू, कोण आहेस. मतंगाने तिच्या फक्त चेहऱ्याकडे पाहिलं आणि एकदम तिचा इनोसन्स जो आहे, तिची निष्पापता जी आहे ना, ती लक्षात आली त्यांच्या. ते म्हणाले, बाळा हे सोडा रे तिला, तिला का असं करतात, घाबरू नकोस, तू चांगल्या ठिकाणी असतो, थांब, तू मला सांग कोण आहेस तू. खूप रडायला लागली, जवळ उभी राहिली, डोक्यावरनं हात फिरवला. बाळा घाबरू नकोस, सांग मला तू कोण आहेस. मी शबरी. कुठली आहेस. मी हिमालयातली आहे. हिमालयात नाही तर कशाला आली. माझं लग्न ठरलं होतं ना, त्या लग्नामध्ये खूप खूप 100-200 बकरे मारणार होते माझे बाबा. मी विचार केला माझ्या एकटीच्या सुखाकरता इतके प्राणी दुःखी होणं बरं नाही ना, म्हणून मी ते लग्न टाकून पळून आली. मला परत पाठवू नका, नाही तर मरतील होते लोक सगळे. घळाघळा रडायला लागले. मतंगाने तिच्याकडे पाहिलं आणि मतंगांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे माणसं स्वतःच्या सुखाकरता, स्वार्थाकरता जिभेचे चोचले पुरवायला कुणाला कसाही त्रास देतात. मरो नाही तर जगो. इतकं लहान लेकरू, काय जीव असेल हा, किती पवित्र आहेत विचारा. बरं अशी काही ब्राह्मण बिम्मण अशी नाही, साधी शबर जातीतली आहे. ज्या जातीत पिढ्यानपिढ्या असं खायची सवय आहे, त्यामध्ये ही भांगेच्या अनेक रोपांच्या मध्येच तुळशीचं रोप यावं अशी आली आहे. पटकन तिचे गाल असे धरले, अवग्रहण केलं. बाळा घाबरू नको, हातेस कुठं तू. मी ना या वडाच्या झाडाच्या पोटरीमध्ये राहते, ढोलीत राहते. किती दिवस झाले, 1-2 महिने झाले असतील. पहाटे उठते, तुम्ही सगळे आंघोळीला जाताना म्हणून मी झाडून काढते, तुमच्या पायाला टोचू नयेत खडे म्हणून. फुलांचे गालीचे अंथरते आणि पटकन आंघोळ करते. 1-2 सफरचंद काही फळं घेऊन पोटभर पाणी एकदाच पिऊन घेते, नाही तर मला पकडून पाठवतील ना तिकडे लोक, म्हणून मी लपून राहते. बाळा अशी राहू नको. तिथे साप आला, नाग आला, काही आला, चावला तर
नाही चावत मला साप नाग. परवा आला होता, मी त्याला सांगितलं बाबा रे मला इथे राहू दे, तू दुसरीकडे राहा म्हणून मी त्याला असं उचललं आणि बाहेर सोडलं, तो निघून गेला. तुकोबा म्हणाले चित्त शुद्धी जया, सर्प मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पदया. ज्याचं चित्त शुद्ध झालं ना, प्राण्यांना कळतं होय, आपलं फिलिंग त्यांना जातं, आपला गंध त्यांना जातो आणि त्यांच्यातला अपोजिशन कॉम्प्लेक्स आपोआप दूर होतो, विरोध गंड आपोआप दूर होतो. चावत नाहीत साप, कुत्री काही नाही, काही करत नाहीत. नाथ महाराज शूलभंजन तीर्थावरती 12 वर्ष सेवेला जाऊन बसले, तपश्चर्याला जाऊन बसले. जनार्दन स्वामींच्या आज्ञेनं वर्णन केलंय, समाधी लागल्यावर त्यांच्या अंगावर नाग खेळत असत. असा नाग वेटोळा, मोठे मोठे नाग असे येऊन. आणि आज जो एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ मिळतो ना, त्या ग्रंथावरती तो नाथांचा फोटो आहे की तो नाग असा येऊन थांबलाय. असे होते हे ऋषीमुनी, असे आहे ही शबरी. त्यांचे नेत्र पाणावले. बाळा पण तरी तू तिथे राहू नकोस, माझ्या आश्रमात तुला मी वेगळी झोपडी बांधून देतो, बरं बाळा इथे राहा, तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था या आश्रमात होईल, तुला काही काळजी नाही, तुला मी परत पोहोचवत नाही. अगं या मताची, या विचाराची खूप कमी लोक असतात. अशांच्या पाठीशी उभं राहणं, याच्याकरताच तर ऋषी कुळ आहे ना. आणि शबरी तिथे राहू लागली. आता हे यांचं मतंगांचं जे बोलणं आहे ते वेदांत वगैरे तुला काही कळायचं नाही हो. अशी लांब बसून राहायची, वल्कल नेसायला शिकवली तिला, लांब अशी बसून राहायची तिथे. आणि हे आपल्या शिष्यानं शिकवायचे. तिला एवढ्या सगळ्या प्रवचनांनी एवढं कळलं तिला की माणसाच्या देहाचा सर्वोत्तम उपयोग म्हणजे भगवंताचं दर्शन घेणं, एवढाच आहे. देवाच्या दर्शनाकरता हा देह आहे, सार कळलं तिला, बाकी काही नाही कळलं. त्याचा तपशील नाही कळला, वेदांत काही कळलं नाही. फक्त माणसाच्या देहाचा सर्वोत्तम उपयोग विश्वनिर्मात्याला पाहणं, मही निर्मिली देव तो ओळखावा, बस. आणि बस 7-8 वर्ष गेली असतील. आणि आता मतंगानं निरोप आला वैकुंठातून, चला. जसं शरभंगांचं काल आपण ऐकलं की साई का बुलावा आया है, साई ने बुलाया है. साई म्हणजे ईश्वर, ईश्वराने बोलवले चला. आणि ते सदेह वैकुंठाला जायला निघाले. आता महिन्याभराने जाणार आहेत. त्यांनी पूर्ण पंचक्रोशीत निरोप दिला सगळ्या आपल्या मित्रांना, ऋषीमुनींना. ऋषीमुनी दर्शनाला यायला लागले. आज हे आले, उद्या ते आले, परवा ते आले. 15 दिवस गेले, महिना होत आला, 2 दिवस राहिले. आणि एका संध्याकाळी शबरीला कळलं माझे गुरुजी चालले आता मला सोडून. आता मला कोण आहे? माझं गेली 8-10 वर्ष संगोपन केलं, माझे दुखणं बाळणं पाहिलं, मला खायला प्यायला दिलं, मला चांगले कपडे शिवून दिले, वल्कलाचे कासेना पण कपडे शिवून दिले, सगळ्या अर्थानं माझं रक्षण केलं. आणि ते वैकुंठाला चालले असं म्हणताय. म्हणून एकांत पाहिला आणि चरणावर मस्तक ठेवून खूप रडली. गुरुजी माझं कोणी नाही हो, कुणी नाहीये मला. तुम्ही चाललात असं मी ऐकलं. मी प्रश्न विचारू? विचार ना बाळा. गुरुजी तुमची इतके दिवस प्रवचन ऐकल्यावर मला हे कळलं की भगवंताचं दर्शन घेणं हे माणसाचं ध्येय असलं पाहिजे. मी माणूसच आहे ना. हो बाळा, मला कधी दर्शन द्यायला भगवंत इथे येतील का? मी कुठे जाऊ? तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुला दर्शन द्यायला भगवंत इथे कधीही येणार नाहीत. हसून रडायला लागली. म्हणजे जन्म वाया गेला.
16 वर्षाची मुलगी आहे, रडत उभी आहे समोर. बर बर काय करणार ना, कोणाकडे तक्रार करणार? ज्यांची उपासना आपण करतो ते जर म्हणले नाही कृपा करत मी तुझ्यावर, काय कोर्टात केस घालणार का त्यांच्या विरुद्ध? काय करणार? रडत उभी आहे. पतंग हसले गालावरती, असं 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 केलं. बाळा, माझं वाक्य अजून पूर्ण नाही झालं. तुला दर्शन द्यायला भगवंत येणार नाही, तिथे स्वल्पविराम आहे. पुढचं वाक्य ऐक. काय बाळा, तुला दर्शन द्यायला भगवंत इथे कधीही येणार नाहीत, पण आपल्या एकाच्या सुखाकरता इतके प्राणी मरू नयेत याकरता लग्नाचा त्याग करून इतक्या लांब येऊन ब्रह्मचर्य व्रत सांभाळणारी तू, इतकी पवित्र तू, तुझं दर्शन घ्यायला मात्र ते येणार आहेत, प्यायला येणार नाही आहेत, तुझं दर्शन घ्यायला येणार आहे. त्याचं नाव राम असेल, बस राम हे नाव असेल. इतकी आनंदली. आपल्या गुरुजींना सोडायला वेशीपर्यंत गेली. गुरुजी गेले, नमस्कार केला. त्या पूर्ण आश्रमाची जबाबदारी होती तिच्यावर. आता ती पहाटे उठते, राम येणार आहेत ना. 16 वर्षाची मुलगी पहाटे उठते, भराभरा आवरते. आल्यानंतर त्यांचं आसन स्वच्छ करून ठेवते. स्नानाला जाते. पूर्वी पंपा सरोवरामध्ये तासनतास डुंबणारी ही मुलगी, तेवढ्यात येऊन गेले तर चुकामुक नको व्हायला म्हणून 5-10 मिनिटात आंघोळ करून पटकन येते. येताना द्रोणामध्ये फळं घेऊन येते. ते आल्यावर आपण काही बाजारात जायचं काय? दुपारी स्नानाला जाते, तिसऱ्यांदा स्नानाला जाते आणि दिवसभर वाट राखत राहते. त्यांच्याकरता गजरा करून ठेवते, त्यांच्याकरता खाणं पिणं म्हणजे फळं आणून ठेवते. सगळी तयारी, आज उद्या परवा. कधी पण येतील. साधकाचं जीवन कसं असावं हे दाखवण्याकरता शबरीचं चरित्र फार चांगलं आहे. बरं, एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 15 दिवस गेले, 6 महिने गेले, वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 12 वर्ष गेली, 50 वर्ष गेली, 60 वर्ष गेली. एवढ्या वेळामध्ये फक्त ऋषीमुनींकडून, नंतर आलेल्या लोकांकडून उपेक्षा हे तिच्या पदरी पडली. एकदा ती अशी आंघोळीला गेली होती ना, एका ऋषीनं तिला पंपा सरोवराच्या इथे लाथ मारली. भिल्लाची पोरगी इकडे येऊन पाण्याला शिवते. खूप रडली मला. अहो, त्यानं जेव्हा लाथ मारली त्या दिवशीपासून पंपा सरोवरात किडे पडले आणि यानं उठवलं, ही आंघोळीला येते म्हणून किडे पडले. कुठं जायचं नाही तिकडे तू. मग ते आपल्या आश्रमात असलेल्या विहिरीवरच आंघोळ करते. ठीक आहे, हरकत नाही, कुठली तक्रार नाही, कुठली बंडखोरी नाही. एक लक्षात घ्याल की समोरच्या प्रश्नाचं उत्तर आपण नाही ना दिलं की भगवंत त्याला उत्तर देतो. आपण उत्तर दिलं ना की भगवंत म्हणतो ठीक आहे, तू समर्थ आहेस, माझी काय गरज आहे तुला. जवळपास 80 वर्ष होत आली पण अजून राम आले नाही आहेत. हिला 80, किती विचार करा, जेव्हा ती 16 वर्षाची होती तेव्हा गुरुजी निघून गेले, तर तेव्हा म्हणलेत की राम इथे येतील. आणि मध्ये 80 वर्ष गेली आहेत तरी राम आले नाही. तिला एकदाही शंका आली नाही की गुरुजी खोटं बोलले असतील. का? कारण ती शिकलेली नव्हती. श्रद्धा नावाची जी गोष्ट आहे ना, ती शिक्षणानं जर बिघडत असेल तर शिक्षण चुकीचं हे वाक्य लक्षात ठेवा.
आपल्या चित्तातली श्रद्धा जर संपत्तीनं बिघडत असेल तर आपल्या जवळची संपत्ती चुकीच्या पद्धतीनं आपण आणली आहे. आपल्या जवळच्या कुठल्याही सद्गुणानं आपली भगवंताबद्दलची, संतांबद्दलची श्रद्धा बिघडत असेल तर आपलं काहीतरी चुकतंय. हा तिच्या मनात आलं नाही असं नाहीये, नाव कळलं होतं. नाव काय येणाऱ्या भगवंताचं? राम. तिच्या मनात आलं हो एकदा की दिसत कसे असतील होते. 1-2 दिवस 3 दिवस विचार केला आणि लगेच लक्षात आलं, अरे कसे म्हणजे माझ्या गुरुजींसारखे. जटा बांधलेले असतील आणि वल्कल नेसलेले असतील त्यांनी, दुसरे कसे असतील ना ते. तिच्या श्रद्धेकरता भगवंताला तो कॉस्ट्युम घालून यावं लागलं की नाही बोला. रावणाला बाराला काही त्या ड्रेसची गरज नव्हती, कुठल्याही ड्रेसमध्ये चाललं असतं. हा तो जटा नेसून आणि वल्कल नेसून असा आला तरच मी मरेन असं काय रावणाने मागितलं होतं का? हिच्या करता तो कॉस्ट्युम आहे, लक्षात घ्याल, फक्त हिच्या करता. म्हणून देव कसा आहे असा मूर्खासारखा प्रश्न मनातही आणू नका आणि कुणाला विचारूही नका. तो कसा असावा तुम्ही ठरवा, तो तसा होतो. पाण्याला स्वतःचं रूप, मी याला नेहमी उदाहरण देतो पाण्याचं. पाण्याला कुठला आकार असतो बोला? कुठला असतो पाण्याला आकार? नसतो का कुठलाही आकार? काय खोटं बोलताय आपण? आपल्या जवळची बाटली पाण्याची बघा, त्याचा आकार आहे की नाही पाण्याला? नाही आहे असं म्हणताय का? आकार आहे की हो. ज्या भांड्यात आपण पाणी घेतो त्या भांड्याचा आकार पाणी धारण करतं की नाही बोला? मग आज नसतो का? काय नसतो म्हणलं? त्याला स्वतःचा आकार नसतो, म्हणूनच तो कुठलाही आकार धारण करू शकतो. एक्झॅक्टली ईश्वराकरता पाण्याचं उदाहरण डोक्यात ठेवा. पाण्यासारखा तो नाही बरं. दर्पणा असं का रूप स्वतःचे, असती का आकार जळ्याचे, साक्षात्कार जसा तो दाखवी भाव तसा, नका विचारू देव कसा. आणि ठरवलं बा, आणि तिकडे वळले होते राम. मी काय सांगतो हे सगळं? अशी ती 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 80 वर्ष वाट पाहणार. या जगातलं सगळ्यात अवघड साधन वाट पाहणे आहे बरं. जप करणं सोपं आहे, ध्यान करणं सोपं आहे, अमक करणं, पूजा करणं सोपं आहे, कारण त्या प्रत्येकाचा एंड किती वाजता आहे ते माहिती असतं आपल्याला. माळ करणं सोपं आहे, कारण ते मेरुमणी केव्हा तरी येतोच ना हो, नाही का? माणसं जप करता करता असं असं करतात. म्हणजे काय, किती राहिले अजून मणी? ध्यानाच्या क्लासला जाणं सोपं आहे, कारण 6 ते 7 संपलं ध्यान. बाहेर पडल्यावर लोक म्हणतात बघा कसं दिसतंय. सगळं सोपं आहे. वाट पाहणं, कारण ते काय, किती दिवस वाट पाहिजे, त्यात मजा आहे वाट पाहण्यात. पण कधी त्याची भेट होण्याची खात्री असेल तर इंतजार में जो मजा है वो मिलाफ में नहीं. इंतजार जो मजा है वो मिलाफ में नहीं, लेकिन मिलाफ न हो तो इंतजार में मजा नाही. काही खात्री नाहीये, फक्त गुरुजींचा शब्द एवढाच विश्वास आहे. आणि गुरुजींचा शब्द खरा आहे, शास्त्राचा शब्द खरा आहे, वेदांताचा शब्द खरा आहे असं बुद्धीने ठरवणं, यालाच श्रद्धा असं म्हणतात. गुरुवाक्य, वेदांत वाक्य आणि ईश्वर नावाची गोष्ट आहे, याच्यावर आपण तो आहे असा भाव ठेवणं, याला श्रद्धा असं म्हणतात. गुरुशास्त्र वाक्येषु सत्य अवधारणा बुद्धी इति श्रद्धा. आणि अतिशय आता वृद्धत्वाकडे झुकली आहे ना, तिथेच थांबली आहे. गुरुवचनी होता शबरीचा पूर्ण अढळ विश्वास, नाही निराश झाली वाढीला लागला निज ध्यास.
आणि तिकडे वळले राम. लक्ष्मण विचार करतो, काय माझा दादा मगासपर्यंत रडत होता, हास येते, आता एकदम एका क्षणात डोळे कोरडे आणि इकडे वळला, जणू काही कुणीतरी वाट पाहत आहे आणि पळायला लागले. राम येतायत ही कल्पना ऋषीमुनींना आली होती आणि ऋषीमुनींनी तेवढ्यात स्वागत मंडळ वगैरे स्थापन केलं होतं. काही हार कोण घालणार, नारळ कोण देणार, सेल्फी कोण काढणार, नियोजन ठरलेलं होतं. रामाने सांगितलं बाजूला व्हा, मतंगांचा आश्रम कुठं आहे. त्यातला तो जो ऋषी होता तो म्हणला मतंग आता नाही आहेत, त्यांचा आश्रम कुठं आहे. एक म्हणला अहो नका तिथे जाऊ, ती शबरी राहते, तिने ती आल्यापासून त्या पंपा सरोवरामध्ये किडे पडलेत. हे वाल्मिकी लिहित नाहीत पण हे इतर रामायणकारांनी लिहिले. ते म्हणाले कुठल्या सज्जनाने तिला लत्ता प्रहार केला होता, कोण तो सज्जन, तो पळाला. राम सर्वज्ञ येते त्या लोकांना माहिती आहे ऋषीमुनींना. म्हणले एक काम करा, शबरीच्या पायावर पाणी घाला आणि तो जो चिखल येईल ना असा पटकन पाणी घातल्यावर तिच्या पायावरून आलेलं पाणी असं खाली आल्यानंतर ते चिखल होईल थोडासा, तो चिखल घ्या आणि त्या पाण्यात टाका, म्हणजे सगळे किडे मरतील, इतकी ती पवित्र आहे. आणि खरंच तशी ती होती. जातीपातीचं राजकारण आपल्याकडे नव्हतं, लक्षात घ्या. भागवतात स्वच्छ वचन आहे की मन्ये धनाभिजन रूपस्तपश्रुतौजस तेज पराव प्रभाव बल पौरुष बुद्धियोगा. 12 सद्गुण असणारा ब्राह्मण जर भगवंताचा भक्त नसेल तर त्याच्यापेक्षा श्वपचम वरिष्ठम, चांडाळ वरिष्ठ आहे जो भगवंताचा भक्त आहे, असं भागवतांनी स्वच्छ सांगितलं. नुसत्या चांगल्या जातीत जन्माला आला म्हणून त्याला चांगलं म्हणायला आमची संस्कृती तयार नाही. त्याचं वागणं चांगलं आहे का हे पाहणारी आमची संस्कृती आहे. कारण जात ही फक्त व्यवस्था आहे, व्यवस्था म्हणजे जात आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तो वाईटच असतो असंही समजायचं कारण नाही. आता याचा असाही वापर करतात लोक. आणि यानंतर शबरीच्या आश्रमात येतात आणि शबरीनं स्वागत केलंय. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणी आश्रमा, लागली श्री चरणी आश्रमा. चित्रकूटा हे चरण लागता, किती पावले मुनी मुक्तता. वृक्षातळिया थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. या चरणांच्या पूजे करता, नयनी प्रगटल्या माझ्या सरिता. पद प्रक्षालन करा विस्मरा, प्रवासातल्या श्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. गुरुसेवेतच झिजले जीवन, विलेपनार्थे त्याचे चंदन. रोमांचाची फुले लगडली, वठल्या देहद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. नैवेद्यापण काय देऊ मी,
प्रसाद म्हणून काय घेऊ मी आज चकोरा खरी पातली भुके जली पौर्णिमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा सेवा देवा कंदमुळेही पक्व मधुरशी बदरी फळेही वनवेलीनी काय वाहणे वनवेलीनी काय वाहणे या विणकल्पद्रुमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा क्षते खगांची नव्हेत देवा मीच चाखिला स्वये गोडवा गोड तेवडी पुढे ठेविली गोड तेवडी पुढे ठेविली फसवानच रक्तिमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती नव्हेत उष्टी यावदनीतर नित्यनादतो यावदनीतर नित्यनादतो वेदांचा मधुरिमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा काय म्हातारीचा कॉन्फिडन्स आहे. ती म्हणते सौमित्री हे लक्ष्मणा या बोरांकडे शंकिततेनं का पाहतोय. सौमित्र म्हणजे सुमित्रेचा मुलगा. का सौमित्री शंकित दृष्टी त्या बोरांकडे का असा पाहतोय. सृष्टी आहेत का. अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी का मी तोडून बघितली आहेत. गेले 80 वर्ष राम राम म्हणत आली आहे मी. वेदांचं जे सार ते नाम या मुखातनं 80 वर्ष आलंय. अशा तोंडानं केली गेली उष्टी केलेली गोष्ट अभिमंत्रित झाली ती उष्टी नाही झाली आहे. काय कॉन्फिडन्स लेवल आहे. जीवन समर्पित असलं ना तर कॉन्फिडन्स लेवल चांगली असते. लक्षात घ्या. कन्फ्युजन अजिबात नको. अशी उष्टी बोरं दिली बिली हे वाल्मिकी लिहित नाहीत तरी सुद्धा ज्यानं कोणी हे रचलं असेल ते सुद्धा किती छान आहे. विचार करा. ठिकाणी तर असं लिहिलंय त्यांनी म्हणे ती खाल्ली नाहीत. इकडे तिकडे पाहिलं कारण राम तिच्याकडे बघण्यात मशगूल होते आणि ती रामांकडे बघत होती. प्रभो घ्या बोर. लक्ष्मणासोबत त्यांनी असं पाहिलं आणि अशी टाकून दिली म्हणे. अशी टाकली. ती म्हणे काही पक्ष्यांनी उचलली खाता 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 ते हिमालयात उडत गेले म्हणे. आणि ती म्हणे तिथे पडली आणि त्यातनं आली ती संजीवनी. अशी कल्पना केली त्यांनी. आणि मग तो बेशुद्ध पडला तेव्हा तीच उपयोगी पडली. मी याला नेहमी उदाहरण देतो. आपण भाजी आणायला जातो आणि चांगले 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 बटाटे निवडतो. चांगली चांगली भाजी निवडतो बघा. आणि घरी आणतो. खराब बटाटे हॉटेलवाले नेतात आणि आपण बटाटे वडे खायला जातो तेव्हा तेच आपल्याला शिजवून वाढतात. म्हणलं नशिबातलं चुकत नाही. म्हणलं ज्यांनी कोणी कल्पना केली त्यांनी किती गोड केली कल्पना.
शबरी. इथे तुलसी रामायणातला प्रसंग खूप छान आहे. तुलसी रामायणकारांनी असं सांगितलंय, रामाने शबरीला 16 प्रकारची भक्ती समजावून सांगितली. त्याचं नाम घेणं, त्याची वाट पाहणं. कारण गेले 80 वर्ष ती कुणाकरता आसन साफ करत होती विचार करा ना, कुणाकरता अंगण झाडत होती. गेले 80 वर्ष ती बोरं कुणाकरता आणत होती. काय कन्सिस्टन्सी असेल, कन्सिस्टन्सी विचार करा ना, केवढं सातत्य असेल. अरे 2 दिवस काय करायला नको वाटतं, 2 दिवस कधी सातत्याने गोष्ट. 80 वर्ष गुणिले 365 दिवस. अहो यायलाच पाहिजे रामाने, नाही आला तर विशेष आहे. भगवंत आहे ना, तो सवयीचा गुलाम आहे, लक्षात घ्या. सतत तुम्ही एखादी गोष्ट करत राहतो, जो इफेक्ट होतो ना आपल्या त्या कर्माचा आपल्या स्वतःवरती, येतोच भगवंत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी आवीज येतो. म्हणजे काय अर्थ? त्याचा अर्थ असा आहे की पावणं हा त्याचा स्वभाव आहे, न पावणं हा त्याचा स्वभाव नाही आहे. तो पावतोच. तुकाराम महाराज म्हणाले, वन साइड लव नाही आहे भक्ती. आहे भगवंतावर प्रेम, हे वन साइड लव नाही आहे. आपण जेवढं प्रेम करू त्याच्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम तो करीत असतो आपल्यावर. आता मी इथे बसलोय, आता विचार करतो 12:30 होत आले, गडावर नैवेद्य गेला असेल समर्थाना, ताट गेली असतील रामाजवळ श्रीधर कुटीमध्ये किंवा काय समाधीमध्ये, समर्थ माझे जेवत असतील. आता असा मी इथं विचार केल्याबरोबर ते माझा विचार करायला लागतात. आज देव जागृती प्रबोधिनी एकादशी आहे ना, आज पांडुरंगांना पहाटे जागा केला असेल बा. उत्तिष्ठ नर शार्दूल, उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद, उत्तिष्ठ गरुडध्वज, उत्तिष्ठ कमलाकांत, त्रैलोक्यम मंगलम कुरु. आज जागे झाले भगवान. नामदेव महाराजांची आज जयंती आहे. आज पंढरपूरला केवढा मोठा महोत्सव असेल. असं माझ्या मनात आल्याबरोबर पांडुरंगाला आठवण आली. काही लोकांना याच्यापेक्षा वेगळी पण आठवण येते की उद्यापासून कांदा चालणार आहे, तर कांद्याला आपली आठवण येणार नाहीये. मी विनोदानं नाही सांगत आहे, लक्षात घ्या. सिरियसली विचार करायचा. नातेवाईक नाही एवढी आठवण करणार हो, पण भगवंत सद्गुरुनाथ विचार करावा. स्वामी समर्थांचा, आपण स्वामी समर्थांचे भक्त असेल, नैवेद्य गेला असेल हो, आता दुपारची आरती चालू असेल हो वटवृक्ष मंदिरात, केवढी गर्दी असेल आज तिथे. आपले डोळे इथे पाणवले की स्वामी समर्थांनी असं करून पाहिलं, अरे नागपुरात माझा भक्त आठवण काढतो. असं रोज आणि असं 80 वर्ष. आपल्याला विशेष वाटेल, रामरायांचं आगमन हा शबरीच्या जीवनातला शेवटचा दिवस होता. निरोप सांगितला, निरोप काय सांगितलं तो सांगतो. ती भोळी नव्हती बरं, वेल क्वालिफाईड आहे. तिला जे शिकवायला पाहिजे ते छान शिकवलेलं आहे. विलक्षण आत्मविश्वास तिच्या जीवनात आहे. इतकी वृद्ध होऊन सुद्धा आत्मविश्वास कुठेही कमी झालेला नाही. आता वृद्धपणाकडे झुकल्यानंतर आत्मविश्वास हळूहळू कमी होतो नाही. असं आपण ठरवायचं की आत्मविश्वास नाही कमी होणार की नाही होत, कारण आपण ठरवतो तेच होतं ना. आपण तुका मुलं पुढे विचारतील का, नाही विचारलं, नाही विचारलं कुठं मरू, काय त्यात विशेष आहे. असं म्हणलं की विचारतात, आणि विचारत असतात उगाच आपण गैरसमज करून घेतो. सून विचारेल का, एक म्हणले विचारतात पण मला ऐकू येत नाही काय विचारतात ते. या कथा आपल्याला कुठल्याही वळणावरती आत्मविश्वास वाढवणाऱ्या कथा आहेत. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लूज करणाऱ्या कथा नाही आहेत. जीवनात जे दुःख असेल ते दुःख मी पचवेन आणि भगवंताचं भजन करेन आणि फिट अँड फाईन राहीन मेंटली. काय माणूस बाहेर आधी हरतो, मग आत आधी हरतो, मग बाहेर हरतो. म्हणून हरायचंच नाही. मी माझ्या जीवनात वाईट वागणार नाही. जे घडलं ते घडलं, यापूर्वी झालं ते झालं. इथून पुढच्या जीवनामध्ये मी भगवंताची उपासना करीन आणि छान राहीन.
भगवंताला ज्यात आनंद आहे तसा मी वागेन. एक आपल्या वळणावरती प्रत्येकाचं कसं आहे, आपल्या प्रत्येकाला, माझ्यासकट प्रत्येकाला जीवनात आलेला जो प्रश्नपत्रिका आहे ना, ती प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणून कॉपी नाही करता येत. कॉपी कधी करता येईल? समोरच्याला जो पेपर आहे तोच आपल्याला पेपर आहे. होतं की नाही? आपल्याला इतका अभिमान वाटतो. आपल्याला एकही उत्तर येत नसतं तरी सुद्धा शिक्षक सांगतात नीट पेपर धर रे, मागचा बघतोय. आपल्याला काही उत्तर येत नसतं. काही बोलण्याचा भाव कळला असेल आपल्याला की प्रत्येकाला वेगळी प्रश्नपत्रिका टाकली भगवंतानी. मी ती सोडवणार आणि पास होऊनच दाखवणार असं ठरवून टाकावं. कारण एखाद्याच्या जीवनात अति सुख देऊन भगवंत परीक्षा पाहतो आणि एखाद्याच्या जीवनात अति दुःख देऊन भगवंत परीक्षा पाहतो. शबरीचं जीवन आठवा, तिला कोण होतं हो? एक 5-7 वर्ष 8 वर्ष गुरुजी होते. नंतर त्यांची फक्त आठवण, त्यांनी शिकवलेला जी ज्ञानाची शिदोरी आहे ती तेवढीच. राम येणार आहेत एवढ्या एकाच आशेवर तग धरून ती 80 वर्ष राहिली म्हातारी आणि राम 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 म्हणत राहिली. आणि रामांच्या चरणावर मस्तक ठेवलं. 2 निरोप दिलेत जे 80 वर्षापूर्वी दिले होते. सीता सुरक्षित आहे, सुग्रीवाशी मैत्री करा, हे ते 2 निरोप आहेत. माहिती पण नाही आहे यातलं काही तिला. कारण रामांचा अवतार, राम त्यावेळेला आले ते 35 वर्षाचे, म्हणजे 27 वर्षाचे असताना निघाले, तर अधिक 13 वर्ष, हे 40चे असतील रामाला. 80 वर्ष ही वाट पाहते, म्हणजे त्याच्यापूर्वी 40 वर्ष त्यांना सांगितलेत. म्हणजे काय माहिती नाहीये हे फक्त त्यांनाच सांग. रोज चर्चा करत बसू नको, पेपरला देऊ नकोस. रोज चर्चा काहीच नाही. एकदम तेवढं राम आल्यावर ते गप्पा झाल्या आणि तिने आठवणीने सांगितलं हे 2 निरोप दिलेत मतंग ऋषींनी 80 वर्षापूर्वी. सुग्रीवाशी मैत्री करा आणि प्रभो असेच थांबा, मला देह अर्पण करायचं चरणावरती. अश्रुनीती रामचरण न्हाणे हो, अश्रुनीती रामचरण न्हाणे. बोलवेना बोलवेना हो, बोलवेना सद्गतीत होयवाणी. बोलवेना सद्गतीत होयवाणी. श्रमुनी माझ्यासाठी येसी माया बाबा. श्रमुनी माझ्यासाठी येसी माया बाबा. देवा किती लांबून चालत आलात माझ्यासाठी. हे चरण माझ्याकरता दुखले का तुमचे? श्रमुनी माझ्यासाठी येसी माया बाबा. दूर केलेसी दूर केलेसी खचित त्रिविधता बाहो. दूर केलेसी खचित त्रिविधता. अश्रुनीती राम चरण न्हाणे. अश्रुनीती अश्रुनीती अश्रुनीती. काय पाद्यपूजा केली तिने? तिच्याजवळ कुठलं पाणी होतं? पंचामृत होतं का? सर्वोत्तम तीर्थ होतं ते म्हणजे प्रेमाश्रूंचं तीर्थ. चरणातल्या त्यांच्या चरणावरती आपल्या अश्रूंचा अभिषेक केला म्हणजे रामांचे पाय अक्षरशः त्या शबरीच्या नेत्राच्या अश्रूंनी ओले चिंब भिजले. 1-2 थेंब नव्हे बरं. भगवंता करता 2-4 थेंब डोळ्यातनं पाणी येणं अवघड पडतं. केव्हा तरी विचार करा, असं भगवंताच्या प्रेमानं कधी रडायला येतं का हो? 700 वर्षापूर्वी होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू
उर्फ गौरांग महाप्रभू, त्यांची कथा आहे की ते रडायला लागले ना भगवंताच्या प्रेमानं, दुःख काही नव्हतं बरं त्यांना, रडायला लागले की दूध ओतू जातं ना असं त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंची कारंजी उडायची. अकबरानं त्यांना अटक करायला पाठवलं होतं, त्यांना अटक करा, फार गर्दी जमवतो म्हणे तो, अकबराचा काळ होता तो. पण ते गेले सैनिक, त्यातल्या एका सैनिकांत त्यांचं चित्र काढलंय, अटक तर केली नाहीच, तेही त्याच्या कीर्तनाला जाऊन बसले आणि सांगितलं त्याला अटक करण्याची काही गरज नाहीये, खूप चांगला आहे. काय आहे ते चित्र? अकबराच्या सेनेतल्या एका सैनिकानं चित्र काढलंय, डोळ्यातनं पाणी असं उडतंय असं, आणि त्या अश्रूंनी पायाखालच्या मातीचा चिखल झालाय. अतिशयोक्ती अलंकार वाटावा असंच आहे, कारण 2 थेंब येत नाही, तो 2 थेंब, एखादा आला तर आला, तसं खूप प्रयत्नपूर्वक करून काढावं लागतं देवा करता. सिरियल बघताना रडतात माणसं ओक्षी. शबरीनं अश्रूंचा अभिषेक केला. देवा कृतार्थ झाले आणि पद्मासन घालून समोर बसले रामांच्या, आणि कुंडलिनीतला अग्नी जागा केला आणि कापरासारखी फुरकन जळून गेली. केवढा कंट्रोल आपल्या मरणावर आणि जन्मावर. का? समर्पण. सुरुवात कुठून झाली होती विचार करा. आणि गुरु कृपेनं गुरूंचा स्पर्श झाला. अहो परीस फेकून जरी मारला ना लोखंडाला, फेकून, तरी त्या लोखंडाचं सोनं होतं, असं गुरु तत्व आहे. गुरु रागावले तरी सोनं होतं शिष्याचं. कल्याण झालं. केवढं दिव्य चरित्र आहे शबरीचं. समर्थांना हे आख्यान फार आवडत असे असं वर्णन केलं. समर्थ अनेकदा हे आख्यान लावायचे शबरीचं. यातलं काही वाल्मिकी रामायणातलं सांगितलं मी, काही इतर रामायणातलं सांगितलं, काही रामचरित मानसातलं सांगितलं. इथेच विरमूया. दुपारी बरोबर 5 वाजता आपण आता हे कसे निघालेत, आणि आता यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे जशी ही भेटली तसा या संपूर्ण रामचरित्रातला अत्यंत पराक्रमी आणि सर्वोत्तम भक्त जो आजही चिरंजीव आहे, आजही तो आहे बरं. आणि तेव्हा होता तसा आहे, म्हातारा झालेला नाही. काळाची मर्यादा आपल्या करता आहे, त्याला नाही आहे बरं. तसा तरुण आहे, तसा होता तेव्हा. कारण महाभारतात लाखो वर्ष होऊन व्यापाराच्या शेवटी महाभारत झालंय, कलियुगाच्या आरंभी. तेव्हा भीमाला हनुमंत भेटल्याचा उल्लेख येतो. आणि तेव्हा मुद्दाम म्हातारपणाचं त्यांनी सोंग केलं होतं. शेपूट बिपूट टाकून बसला होता. हिमालयात घडलेला प्रसंग आहे तो. कमळं आणायला चालला होता, कमळं आणायला पलीकडे चालला होता त्या हिमालयाच्या मध्ये. तेव्हा तो प्रसंग आहे. आणि तेव्हा हनुमंतांनी पहिल्यांदा परीक्षा घेतली. भीमाचा गर्भ गेला आणि मूळ रूपात दर्शन दिलंय. तेव्हा अत्यंत तरुण देखणे होते हनुमंत. तसे आजही आहेत. काळाची वगैरे अमुक अन्नावरती आपण जगतो ना, त्यामुळे आपल्यावर तर आता म्हातारे झालो वगैरे असं होतं. असं त्यांचं नाही आहे. आजही ते तसेच आहेत जसे त्या रामकार्यात होते. म्हणून त्यांना नमस्कार करतो आणि त्यांनाच सांगतो, देवा दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही या, एक क्षणभर येऊन नुसती चक्कर मारून जा. प्रत्यक्षाला तर आम्हाला सहन होणार नाही, पण गुप्त रूपाने या, आमच्यावर कृपा ठेवा. आणि काय तुकाराम महाराजांनी मागितलेलंच मागतो, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती कशी करावी याचा कणभर जरी तुमच्याकडनं प्राप्त झाला देवा आम्हाला, तरी आमचा जन्म सार्थक होईल. आमचा प्रपंचही नेटका करा, आमच्या मुलाबाळांचंही कल्याण करा, आमचंही कल्याण करा, आरोग्यही चांगलं राहू दे. आणि तुझे कारणी देह माझा पडावा, चांगल्या कार्यामध्ये आम्हाला मरण यावं. हे कार्य करता करता शांतपणे, कुठली दगदग नाही, कुठलाही त्रास नाही, अनायासेन मरणम आणि विना दैन्येन जीवनम देही मे कृपया. हनुमंता तव भक्ती, रामाची भक्ती, अचंचला भक्ती आम्हाला द्या. हे आत्ताच आपण अर्ज करून ठेवूया. असं आहे, त्यांच्याकडे खूप फॅक्स आलेले असतात आणि खूप ईमेल आलेले असतात. हो, त्यात आपला ईमेल पाहतील तेव्हा पाहतील. हां, पण आपण ईमेल करून ठेवूया आत्ताच. काय घडलं ते दुपारी या. शबरीकडून रामराय कसे निघाले याचा सविस्तर कथाभाग आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. हरे राम हरे राम.
राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे राम राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण, हरे हरे राम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम, हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर. इतका वेळ बसलात तसे अजून अर्धा मिनिट बसा. श्री